हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्ड जॉमेट्रीचा 7th लेसन मेन्सुरेशनमधील बेसिक ऑफ प्रॅक्टिस सेट 7.2 पाहणार आहोत. याच्यामध्ये आपण फ्रस्टम ऑफ अ कोन म्हणजे काय आणि या फ्रस्टमवर आधारित जे फॉर्म्युले आहेत ते पाहणार आहोत. आता या ठिकाणी ही कोनची फिगर आहे. आता हा कोन जर आपण या बेसला पॅरलल कट केला तर आपल्याला 2 फिगर्स मिळतील. काय केलं आपण? कोन काय केला? या बेसला पॅरलल असा कट केला तर आपल्याला या कोनच्या 2 फिगर्स मिळतील. आता जी 1 फिगर असणार आहे ती काय असणार आहे? कोन असणार आहे. आणि जी आपल्याला दुसरी फिगर मिळणार आहे ती काय असणार आहे? फ्रस्टम. ही जी आपल्याला फिगर मिळणार आहे सेकंड फिगर ही काय असणार आहे? फ्रस्टम असणार आहे. आता या ठिकाणी मी फ्रस्टमची फिगर काढलेली आहे. आता या फ्रस्टमला किती सरफेसेस असणार आहेत? 3 सरफेसेस असणार आहेत. 2 सर्क्युलर सरफेसेस असणार आहेत आणि 1 काय असणार आहे? कर्व्ड सरफेस. हा एक सर्क्युलर सरफेस, हा एक सर्क्युलर सरफेस, म्हणजेच 2 सर्क्युलर सरफेस आणि 1 कर्व्ड सरफेस असणार आहे. म्हणजेच फ्रस्टमला 3 सरफेसेस असणार आहेत. आता याच्यातील हे जे 2 सर्क्युलर सरफेस आहेत याच्यातला जो मोठा सर्क्युलर सरफेस आहे त्याची रेडियस आपण R1 कन्सिडर करणार आहोत आणि जो लहान सर्क्युलर सरफेस आहे त्याची रेडियस आपण R2 कन्सिडर करणार आहोत. आपण नेहमी लक्षात ठेवायचं, मोठा सर्क्युलर सरफेस आहे त्याची रेडियस R1 असणार आहे आणि जो लहान सर्क्युलर सरफेस असणार आहे त्याची रेडियस R2 असणार आहे. म्हणजे नेहमी R1 हा काय असणार आहे? R2 पेक्षा ग्रेटर असणार आहे. आणि या लहान सर्कलचा सेंटर आणि या मोठ्या सर्कलचा सेंटर यांना जोडणारी ही जी लाईन आहे ही काय आहे? या फ्रस्टमची हाईट आहे, परपेंडिक्युलर हाईट. आणि ही जी तिरकी लाईन आहे ही काय? या फ्रस्टमची स्लॅन्ट हाईट आहे. आता एक्झाम्पल काय सांगता येतील आपल्याला फ्रस्टमची? आपल्या घरामध्ये जो ग्लास किंवा बादली असणार आहे त्याचा शेप कसा असणार आहे? फ्रस्टम असणार आहे. आता याच्यावर आधारित जे फॉर्म्युले आहेत ते पाहू आपण. आता जर तुम्हाला कोनचे फॉर्म्युले पाठ असतील तर तुम्ही फ्रस्टमचे फॉर्म्युले इझिली पाठ करू शकता. तर कोनच्या स्लॅन्ट हाईटसाठी फॉर्म्युला काय आहे? L = √h² + r². आता स्लॅन्ट हाईट ऑफ अ फ्रस्टमच्या स्लॅन्ट हाईटसाठी काय फॉर्म्युला येईल मग? L = √h². हा h² आहे तसा राहील आणि r² ठिकाणी काय येईल? R1 - R2 ब्रॅकेट कंप्लीट द होल स्क्वेअर. या आरच्या ठिकाणी काय घ्यायचं? फक्त R1 - R2. म्हणजेच फॉर्म्युला काय येईल? L = √h² प्लस ब्रॅकेटमध्ये R1 - R2 ब्रॅकेट कंप्लीट द होल स्क्वेअर. म्हणजे या फॉर्म्युलावरून तुम्ही हा फॉर्म्युला इझिली लक्षात ठेवू शकता. आता सेकंड फॉर्म्युला काय आहे पहा. कोनच्या कर्व्ड सरफेस एरियासाठी फॉर्म्युला काय आहे? πr_l. मग कर्व्ड सरफेस एरिया ऑफ अ फ्रस्टम काय येईल पहा? पाय आरच्या ठिकाणी काय येईल? R1 + R2 आणि हा L आहे तसा आहे. म्हणजेच पाय आणि L आहे तसा आहे. आरच्या ठिकाणी काय घ्यायचं? R1 + R2. पाय R1 + R2 L. या ठिकाणी काय केलं आपण? आरच्या ठिकाणी R1 - R2 घेतलेला आहे स्लॅन्ट हाईट काढताना आणि कर्व्ड सरफेस एरिया काढताना काय घ्यायचं? आरच्या ठिकाणी R1 + R2. त्यानंतर थर्ड फॉर्म्युला काय? टोटल सरफेस एरिया ऑफ अ कोन. कोनचा टोटल सरफेस एरिया काढण्यासाठी काय फॉर्म्युला आहे पहा. आता कोनला 2 सरफेसेस असतात, एक सर्क्युलर सरफेस आणि एक हा कर्व्ड सरफेस. मग कर्व्ड सरफेस एरियासाठी फॉर्म्युला काय आहे? πr_l. आणि हा सर्क्युलर सरफेस एरिया काढण्यासाठी फॉर्म्युला काय आहे? πr². सर्कलचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. सर्कलचा एरियासाठी फॉर्म्युला काय असतो? πr². मग या दोन्हीची जर ॲडिशन केली तर आपल्याला टोटल सरफेस एरिया ऑफ कोन मिळणार आहे. म्हणजेच πr_l + πr². टोटल सरफेस एरिया ऑफ अ फ्रस्टम काय फॉर्म्युला येईल पहा. आता या फ्रस्टमचा आपल्याला टोटल एरिया फाइंड करायचा आहे. आता याला 2 सर्क्युलर सरफेसेस आहेत आणि एक कर्व्ड सरफेस आहे. मग या कर्व्ड सरफेस एरियाचा फॉर्म्युला काय आहे? πr1 + R2 L. या ठिकाणी आरच्या ठिकाणी काय घेतला आपण? R1 + R2. हा कर्व्ड सरफेस एरिया झाला आणि या सर्क्युलर सरफेसचा एरिया काय येईल? याची रेडियस काय आहे? R2. πr2². आणि या सर्क्युलर सरफेसचा एरिया काय येईल? रेडियस काय आहे? R1. πr1². म्हणजेच फ्रस्टमसाठी काय फॉर्म्युला येईल पहा. कर्व्ड सरफेसचा एरिया प्लस सर्क्युलर सरफेसचा एरिया म्हणजेच काय येईल? πr1 + R2 L प्लस πr1² प्लस πr2². म्हणजेच टोटल सरफेस एरिया ऑफ अ फ्रस्टम काय येईल? πr1 + R2 L प्लस πr1² प्लस πr2².
आता व्हॉल्यूम ऑफ अ कोन, कोनच्या व्हॉल्यूमसाठी फॉर्म्युला काय आहे 1/3 पाय आर स्क्वेअर एच. आता व्हॉल्यूम ऑफ फ्रस्टम काय येईल 1/3 आहे तसं पाय आणि एच आहे तसं घ्यायचं आहे आपल्याला 1/3 पाय एच. आणि फक्त हा आर स्क्वेअरच्या ठिकाणी काय घ्यायचं R1 स्क्वेअर प्लस R2 स्क्वेअर प्लस R1 इंटू R2. फक्त आर स्क्वेअरच्या ठिकाणी आपल्याला R1 स्क्वेअर प्लस R2 स्क्वेअर प्लस R1 इंटू R2 घ्यायचं आहे. म्हणजेच या दोन रेडियसच्या स्क्वेअरची ॲडिशन प्लस या दोन रेडियसचं मल्टिप्लिकेशन. अशा प्रकारे तुम्ही हे फॉर्म्युले पाठ करायचे आहेत. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.